सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 जून 2026. पापड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित खेड सरपंच लता फरांदे यांना आमदार महेश शिंदेकडून वाचवण्याचा प्रयत्न. आमदारांनी खेड ग्रामपंचायतीला घाण म्हणून समस्त खेडवासियांच्या भावना दुखवल्या. राजकीय पदाधिकाऱ्यांचा आरोप. खेड सरपंचांनी भ्रष्टाचार केला तर तुम्ही वाचवण्यासाठी का धडपड करताय, असा सवाल खेडतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांना विचारला आहे. तसेच सरपंच जो नाही दारूचा धंदा करतात तो धंदा बंद कधी करणार, गुंडगिरी तर भंगार चोरीच्या प्रकरणात मेडिकल कॉलेजमधून तुमच्या गुंडांनी केले, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. आम्ही सत्तेत असताना गावचा शेवटचा रस्ता आणि पानंद रस्ते कॉन्क्रीट डांबरी केले. खेड घाण असते तर निर्मल ग्रामचा पुरस्कार कसा मिळाला असता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केळघर घाटातील प्रवासही राम भरोसे. पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडणारा विटा ते महाबळेश्वर हा प्रमुख मार्गावरील केळघर घाटाच्या दुरवस्थेमुळे चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत गांधारीची भूमिका घेतल्याने केळघर घाटातील प्रवास हा राम भरोसे असल्याचे चित्र आहे. आंबेली घाटातील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. केळघर घाटात कोकणात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. महाबळेश्वरला फिरणारे पर्यटकही केळघर घाटाला प्राधान्य देतात. सुमारे 15 किलोमीटर अंतराच्या घाटातील ब्लॅक स्पॉट ठिकाणावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, तरीही संबंधित बांधकाम विभागाला त्याची काही सोयीसुद्धा नसल्याची स्थिती आहे. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर, मात्र अनेक भागांमध्ये वादळी पावसाची दाट शक्यता. हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सून पूर्व वादळी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, हवामान विभागाचे आवाहन. राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यातील कडक उन्हाळ्याच्या झाल्यानंतर आता 1 जून पासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात हवामान अधिकच बदल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सून पूर्व वादळी पाऊस आहे. सद्यस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत अधिकृत मान्सूनच्या आगमनाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. डिस्का नलगुण बुध नागनाथवाडीला वादळी वाऱ्यासह गारपीट. एरवी नदीला महापूर. पालेभाज्यांना फटका, ऊसाचे फळ आडवे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील डिस्का, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण बुध नागनाथवाडी परिसराला रेकॉर्ड वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडून काढले. पाऊस इतका जोरदार होता की एरा नदी दुडी भरून वाहू लागली. पावसामुळे एरंडीतील कांदा भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतांच्या ताली फुटून संपूर्ण शेतीसह माती वाहून गेली. भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. विशेषतः टोमॅटो, वांगी, मिरची तसेच पालेभाज्यांना फटका बसला असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊसाचे पीक आडवे झाले आहे. कास तलावात पाय घसरून पडल्याने मृत्यू. वनवासवाडीतील संग्राम भंडारे यांचा दुर्दैवी अंत. परिसरात हळहळ. कास तलाव परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वनवासवाडी तालुका जिल्हा सातारा येथील एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संग्राम भंडारे व पंचवासी मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार संग्राम भंडारे हे रविवारी सायंकाळी सुमारे 6:45 ते 7 वाजण्याच्या दरम्यान कास तलावाजवळ हॉटेल कसाई परिसरात होते. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते थेट तलावाच्या पाण्यात पडले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वनवासवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मोहमध्ये पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांची रांग. गावावर पाणी टंचाईचे सावट. धरण उशाला आणि कोरड घशाला. जावळी तालुक्यातील धरणाच्या पायथ्याशी असलेल्या महू गावावर सध्या तीव्र पाणी टंचाईचे संकट ओढवले असून उन्हाळ्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या सानिध्यात असतानाही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून एक हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासोन तास रांगेत उभे राहावं लागत आहे. प्रत्येक कुटुंबाला नियमितपणे केवळ एक हंडा पाणी मिळत असून त्यासाठी महिलांना आणि नागरिकांना रांगेत उभे राहून आपली पाय येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली असताना उपलब्ध मात्र कमी झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. औंधमध्ये तीव्र पाणी टंचाई. टँकरची मागणी. येळूर तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याची गरज. औंधसह परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासन पातळीने हस्तक्षेप करून गावासाठी नियमित पाण्याचे टँकर सुरू करावे, तसेच येळूर तलावात उरमोडीचे पाणी उच्च दाबाने सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश देशमुख यांनी केली आहे. औंध गावाला येळूर तलावातून पाणी पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी गायत्री पंतप्रधान यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तलावात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र सध्या उरमोडीचे पाणी अत्यल्प प्रमाणात असल्याने येळूर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी औंध गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येळूर तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उत्सव होत असून काही ठिकाणी शेकडो विद्युत मोटरच्या माध्यमातून पाणी शेतीसाठी वापरले जाते. ऐन उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईच्या काळात होत असलेल्या या कथित बेकायदेशीर उत्साहामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. वडूज आगारातील अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी. खटाव तालुक्यातील वडूज एसटी आगारातील कथित अनागोंदी व मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 15 जून रोजी धरणे आंदोलन छेडू, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष बापूराव हंगे व कार्यकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी नायब तहसीलदार महेश गावकरांना दिले आहे. वडूज आगारातील कर्मचारी व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. दुचाकी अपघातात डिस्काचा युवक ठार. डिस्का तालुका खटाव गावच्या हद्दीत पुसेगाव फलटण रोडवर 2 दुचाकींच्या झालेल्या अपघातात डिस्का येथील युवक ठार झाला. रोहित विठ्ठल चव्हाण वय 23 असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यात अमोल पवार राहणार चिंचणी
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी सकाळी 8 वाजता पुसेगाव फलटण रोडवर डिस्कळ बस स्थानकासमोर लहू किसन पवार वय 65 आणि सुरेश शिवाजी भोसले वय 42 दुचाकीवर निघाले होते. रोहित विठ्ठल चव्हाण यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव येतात आणि रस्त्याच्या दृष्टीकडे दुर्लक्ष करून हायगेने तसंच अविचाराने चालून लहूकरांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघातात पवार व भोसलेंना गंभीर दुखापत झाली तर रोहित चव्हाण ठार झाला. कुळकोटी तालुका मान गावामध्ये डीजे बंदी, ग्रामस्थांचा ठराव. कुळकोटी तालुका मान गावातील सामाजिक सलोखा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कुळकोटी ग्रामसेवक डीजे मुक्त गाव करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावात शांतता व सुधारणा टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मच्छिंद्र गलंडे हे होते. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.